विद्यार्थी मित्रांनो, या चालू घडामोडीमध्ये विविध जे काय मुद्दे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती चर्चेत राहिलेले आहेत आणि चर्चेत असलेल्या मुद्द्यावरती आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जे काय प्रश्न असणार त्या प्रश्नांची निर्मिती केलेली आहे आणि ते प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीमध्ये आपण नवीन बॅचेस ऑफलाईनला चालू केलेल्या आहेत. ज्यांना शक्य होत असेल अशा लोकांनी आवर्जून शौर्य करिअर अकॅडमी नाशिक या ठिकाणी तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी दर्जेदार ज्या काय सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असू आणि आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रिझल्ट देण्याची जी काय परंपरा आहे ती कायम याही वर्षी तुम्हाला दिसून निश्चितच आलेली असेल. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे काय लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स येणाऱ्या काळामध्ये आपण घेऊन येणार आहोत आणि रिझल्टचे जे काय तुम्हाला एकंदरीत जी काय क्वांटिटी आहे ती तुम्हाला इंस्टाग्रामला आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहे. तर काही जिल्ह्याचे जे काय राहिलेले रिझल्ट आहेत ते निश्चितच लागल्यानंतर या रिझल्टमध्ये मोठ्या प्रमाणात अकॅडमीच्या रिझल्टच्या संख्येमध्ये तुम्हाला वाढ झालेली दिसून येणार आहे आणि फायनली आम्ही त्यावरती म्हणजे सविस्तर बोलणार आहोतच. पण तत्पूर्वी इथे एक पहिला जो काय प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा काय म्हटलं आहे, तर बिहारचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे असा प्रश्न विचारला गेला आहे इथे. आणि इथे करेक्ट उत्तर काय आहे, सम्राट चौधरी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर नितीश कुमार हे काय होते तर बिहारचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री होते आणि आता भाजपचे हे पहिले मुख्यमंत्री असणार आहेत ज्यांचं नाव सम्राट चौधरी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. 21वे मुख्यमंत्री आहेत हे देखील क्लिअर करून घ्या. ओके, परीक्षेमध्ये 100% हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता निर्माण होते, म्हणून हा मुद्दा चांगला करून ठेवा. आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा काय आहे बघा, तर 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. इमेजवरून तुमच्या लक्षात येत असेल तर अभिनेते मोहन जोशी यांची काय केलेली आहे, निवड करण्यात आलेली आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या, नाट्य संमेलन आहे आणि अखिल भारतीय आहे म्हणजे ऑल इंडियामध्ये म्हणजे आयोजित हे विचार केला जाणारं हे काय आहे, नाट्य संमेलन आहे. आणि माउंट एव्हरेस्ट जगातला सर्वात मोठा पर्वत समजला जातो आणि हा जो माउंट एव्हरेस्ट आहे मित्रांनो, या माउंट एव्हरेस्टच्या वरती एक फर्स्ट तुम्हाला एक ठिकाण लागतं ज्याला तुम्ही काय म्हणताय, एव्हरेस्ट बेस कॅम्प म्हणून ओळखलं जातं. आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प जे आहे हे सर करणारे पहिले राजकीय नेते कोणते आहेत अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर या ठिकाणी बच्चू कडू आहे. ओके, बच्चू कडू ही इमेज या ठिकाणी दिली आहे. थोडासा ब्लर चेहरा दिसत आहे तुम्हाला आणि त्यांनी भारतीय संविधान जे आहे ते पुस्तक त्या ठिकाणी वरती दाखवलं होतं. तशा पद्धतीने इमेज फोटो काढला होता त्यांनी. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथे जाण्यासाठी खूप एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत जायचं असेल तरी पण भरपूर गोष्टींचा सामना करावा लागतो, भरपूर अडचणी येतात. ओके, आणि वरती ऑक्सिजनची पण कमतरता आहे. ओके, अशा पद्धतीने आहे. जवळपास 45% एवढाच ऑक्सिजन तुम्हाला वरती बघायला मिळतोय फक्त बेस कॅम्पपर्यंत. ओके, तीही क्रिटिकल तो झोन समजला जातो तिथपर्यंत जाणंही. आणि त्यानंतर बघा, आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका कोणत्या महानगरावरती काय करण्यात आली, बांधण्यात आलेले आहे. मार्गिका म्हणजे मार्ग थोडक्यात, बाकी काय नाही आहे दुसरं. ओके, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि अशा प्रकारे ही मार्गिका आहे म्हणजे असा उड्डाण पूल आहे थोडक्यात तो. आणि हा तुम्हाला कुठे बघायला मिळतोय तर दिल्ली देहराडून द्रुत गती मार्ग या मार्गावरती प्रामुख्याने अशा प्रकारे ही मार्गिका तयार केलेली तुम्हाला दिसून येते. खाली प्राणी वगैरे जातात. प्राण्यांसाठी विशेषतः हे चालू केलेलं आहे किंवा सुरू केलेली आहे की त्यांना कुठल्याही प्रकारे अडचण होऊ नये म्हणून. ओके, तर इथं दिले आहे इमेजमध्ये की ॲज दिल्ली देहरादून एक्सप्रेस वे ओपन्स टुडे, व्हॉट टू नो अबाउट इट.
11 किलोमीटर म्हणायला 11 किलोमीटरचा तो भाग आहे. ठीक आहे. आणि वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणून हा प्रामुख्याने ओळखला जात आहे. आपण पुढे जाऊयात. नंतर काय म्हटलंय बघा, महाराष्ट्र शासनाच्या वतीने या वर्षापासून कोणते नवीन संमेलन जे आहे हे संमेलन प्रामुख्याने किंवा या संमेलनाची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलेली आहे. तर ते संमेलन आहे वारकरी साहित्य संमेलन. आणि या संमेलनाची प्रामुख्याने काय केलेली आहे तर इथे म्हणजे आयोजित करण्याचा जो काय निर्णय हा निर्णय घेतलाय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचं मोठं योगदान आहे किंवा वारकरी संप्रदायाची परंपरा मोठ्या प्रमाणात लाभलेली आहे. आणि त्या संदर्भामध्ये जे काय साहित्य आहे त्या साहित्याचं संमेलन घडणं किंवा आयोजित करणं हे निश्चितच खूप चांगला मुद्दा आपल्याला बघायला मिळतो. आपण पुढे जाऊयात. बघा, एप्रिल 2026 मध्ये मॉन्टे कार्लो मास्टर्स ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचे विजेतेपद कुणी पटकावलं आहे अशा प्रकारचा प्रश्न आपण तयार केलेला आहे. आणि याचं विजेतेपद जे आहे ते यानिक सिनर याने काय केलेलं आहे पटकावलेलं तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, चांगला प्रश्न आहे. पुढे जाऊयात आपण. आता विशेषतः काय होत असतं माहिती आहे का की 100% अशा पॅटर्नमधले प्रश्न परीक्षेत दिसतात कारण हे महाराष्ट्राच्या निगडीत आहेत. आणि आपल्याला चालू घडामोडीमध्ये जवळपास 90% चालू घडामोडी ही सगळी महाराष्ट्राची असते कारण आपण परीक्षाच लोकल लेवलची देत आहोत. ओके, म्हणून आता बघा की महाराष्ट्र हे विकसित महाराष्ट्र 2047 हा जो भाजप सरकारचा हा एक उपक्रम आहे किंवा अशा पद्धतीने त्यांनी ठरवलेलं आहे. आणि या व्हिजन अंतर्गत मुंबईत कोणत्या नवीन खाजगी कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली की अशा प्रकारचं तुम्ही विद्यापीठ स्थापन करा. अशा पद्धतीची जी काय मंजुरी ही मंजुरी नुकतीच देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेली आहे. तर प्रामुख्याने त्याला काय म्हणूयात आपण, कोणतं विद्यापीठ आहे ते IES स्किल टेक युनिव्हर्सिटी म्हणून. आणि जे मुंबईमध्ये बांद्रेमध्ये प्रामुख्याने काय होणार आहे ते चालू होणार आहे. अशा प्रकारे तो एक नवीन विद्यापीठाचा तो निर्णय जो आहे तो या सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या प्रसिद्ध गायिकेच्या नावाने जागतिक दर्जाची संगीत अकॅडमी जी आहे ती मुंबईमध्ये उभा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि ती कुणाच्या नावावर ती अकॅडमी सुरू होणार आहे तर आशा भोसले यांच्या नावावरती ती चालू होणारी काय आहे अकॅडमी आहे. आणि मंत्रिमंडळामध्ये हा देखील प्रामुख्याने निर्णय घेण्यात आला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये. म्हणून हेही लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यांच्याविषयी डिटेल माहिती आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर परत पुढे बघा, अमेरिकेची नासा ही संशोधन हे आहे म्हणजे संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून काय झालं ते बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आर्टेमिस सेकंड जी मोहीम आहे ही मोहीम सुरू करण्यात आली. आणि जी मोहीम 10 दिवस चंद्राचा अभ्यास करणार होती वरती जाऊन. किती दिवस? 10 दिवसाची ही मोहीम होती, हे लक्षात राहू द्या बघा. ओके, आणि 10 म्हणजे 1 एप्रिलला चालू झाले होते किंवा 1 एप्रिलला ते वरती गेले होते. आणि चंद्राच्या सभोवताली त्यांनी काय मारली, चक्कर मारले. आणि चक्कर मारून त्यांनी काय केलं की चंद्राचा अभ्यास करण्यासाठी, ऑब्झर्वेशन करण्यासाठी प्रामुख्याने या मोहिमेच्या माध्यमातून सुरुवात केली. तर बघा, आर्टेमिस सेकंड मोहीममध्ये सहभागी असलेले व्हिक्टर ग्लोवर, हे व्हिक्टर ग्लोवर आहेत बघा. काय आहेत तर व्हिक्टर, ठीक आहे, व्हिक्टर ग्लोवर. तर हे जे व्हिक्टर ग्लोवर आहेत हे पृथ्वीच्या खालच्या कक्षेच्या, ज्याला आपण लो अर्थ ऑर्बिट असं म्हणतो, आणि पलीकडे जाणारे पहिले टिंब ठरले आहेत. तर ते कृष्णवर्णीय अंतराळवीर ठरलेले आहेत. आणि या मोहिमेमध्ये त्यांनी पायलट म्हणून भूमिका पार पाडलेली. आणि ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती हे देखील नासाचेच आहेत, हे पण नासाचेच आहेत, ज्यांचं नाव काय आहे, रेड वाईजमन आहे बघा. आणि हे रेड वाईजमन काय होते याचे तर हे
मिशन कमांडर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. काय म्हणून काम केलं इथे त्यांनी? मिशन कमांडर, ठीक आहे, कमांडर म्हणून भूमिका पार पाडली आहे, हे लक्षात राहू द्या. आणि त्याचबरोबर लक्षात ठेवा, आणि ही जी आहे बघा, क्रिस्टिना कोच जी आहे ही महिला आहे आणि ही एकमेव महिला होती बरं, आणि जी नासाचीच आहे हे देखील लक्षात राहू द्या बरं का. नासा या संस्थेमधलीच आहे क्रिस्टिना कोच, ओके, एकमेव महिला, आणि जी मिशन स्पेशलिस्ट म्हणून तिने काम केलेलं आहे. आणि मिशन स्पेशलिस्ट म्हणून परत कुणी काम केलेलं आहे तर जेरमी हॅन्सन अशा पद्धतीने ही व्यक्ती आहे. कॅनेडियन आहे बघा, कॅनेडियन, आणि कॅनेडियन असलेली ही एकमेव व्यक्ती आहे, ओके. आणि कॅनडामधली पहिलीच व्यक्ती ही अंतराळामध्ये चंद्राचा अभ्यास करण्यासाठी गेलेली देखील ठरलेली आहे. म्हणून हा देखील मुद्दा लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि एक शेवटचा प्रश्न, दीनदयाळ उपाध्याय आणि नानाजी देशमुख पंचायत शाश्वत विकास पुरस्कार जो आहे तो 2025 मध्ये कोणत्या राज्याने या पुरस्कारामध्ये वर्चस्व गाजवलं, अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी पडतो. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे त्रिपुरा हे राज्य आहे. ही इमेज देखील तुम्ही बघून घ्या, या इमेजमधून तुम्हाला निश्चितच बऱ्याच गोष्टी लक्षात येतील, ओके. या ठिकाणी आपण थांबूयात. अशा प्रकारचे आपले चालू घडामोडीचे खूप महत्त्वाचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न आपण या ठिकाणी दररोज कव्हर करतो. एका लेक्चरमधून तुम्हाला 10 प्रश्न बघायला मिळतात. त्यासाठी आवर्जून आपले लेक्चर्स बघा, परीक्षेसाठी तुम्हाला निश्चितच फायदा होईल. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.